साईमाई सकाळ. तर आज दिवस तिसरा. काल तर जाम प्रॉब्लेम झालेला, लेट पोचलेलो आम्ही. तर आज कसं तरी डिस्टन्स आज कवर करणार. तर एवढं लेट तर करणार नाही. काल भाऊ लेट झालं होतं का नाही? हां, लेट झाला होता का नाही कुठे? कालचे झाला. तर काल जाम उशीर झाला आणि वरतून ना तिकडं 12 वाजता पोचायला पाहिजे. देवा भाऊ बघ आपला चाललाय. पाय दुखतं का नाही? आज आपण डायरेक्टली मेन डिस्टन्समध्ये पोचणार आहोत. आज थोडासा पण उशीर नाही करणार. जे आहे आता कंटिन्यू चालत राहायचं आहे. कुठं असं म्हणजे आराम केला ना जास्त तर आपण थोडा लेट होऊ शकतो. तर हे बघ, जय साईनाथ. आपण डायरेक्टली तिकडं भेटू आता. जय साईराम. तर आपण आता नाश्त्याच्या हॉलमध्ये थांबले आहेत. तर इकडे आम्ही नाश्ता करायला लागलो. उपमा. आता इकडून अजून आय थिंक 40 किलोमीटर आहेत. तर 40 किलोमीटर कवर करायचे आज. 12-1 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाईल तिकडं. तर आता सगळे नाश्ता करून इकडून चालले आहेत. तर आपण नाश्ता करून जाणार आहे. जय साईनाथ. आम्ही निघालो आता, हॉलवरून निघालो आहे. आता सुरुवात केली. ओम साईराम. तर आता सगळेच चाललेत. तर आपण पण आता मित्रासोबत फटाफट चाललेत. तर आज चांगलं पण वाटलं कारण तिकडं भजन ऐकून पण थोडा मन असा आनंद झाला आहे. आता एवढं आराम केल्यानंतर एवढा पाय नाही दुखा लागले. तर आपले मित्र सगळे चालत आहे. आणि आपले भाव पण यायला लागले माझ्या. बाकी चला पुढं जाऊ. भजन अगदी सुंदर झालं. एवढं सुंदर झालं ना भाऊ. और राहुल भाई, जय साईनाथ. अच्छा, श्रावणी मल्हार. अरे हॉटेल बंद काय ठेवलं आता भाऊ? राहुल भाऊ, हॉटेल बंद काय ठेवलं आता? हां, अच्छा. आता राहुल भाईने बोलले फरार आहे तर मलंगड बाकीचे आता आम्ही चाललोय फटाफट. कधी पोचणार आहे? रात्री थोडा. काल रात्री सिच्युएशन वेगळी झालेली. आज काय होणं काय माहीत नाही आम्हाला. बिकॉज आता सगळे आता चालले एका पट्ट्यावर. मी तर ते वाईट पट्ट्या असतात ना, असं तुम्हाला दिसणार आहे इकडून. हे बघा, हे वाईट पट्ट्या दिसतात ना, त्याच्यावरून चाललो आहे. आणि मी पण याच्यावरच जाणार आहे कारण इकडं लई दगड आहे, त्यामुळे ते पायाला पण टोचा लागले. तर चला. ओम साईराम. तर आपण आलो आहे नाशिक रोडला. तर तुम्ही इकडं बघू शकता. बाकीचे मागे आहेत. तर मीच पुढं आलो एकदा. कुठं भेटलं तर तिकडं थोडं होल्ड घेणार. छोट्या एरियामध्ये आपण होल्ड घेऊ.
तर ते लोक मागे आहेत आणि इकडं बघा ट्रॅक्टर खेतीवाडी चालू आहे. हाय. तर आता आपण सरळ जाऊ तिकडं, कुठं भेटलं तर ओल्ड म्हणजे रेस्ट करू तिकडं. बाकीचे लोक मागे कधी येणार आय डोंट नो, मला माहीत नाही ते लोक कधी येणार आहे. तर आपण असं चालत कुठं तरी छोट्या एरियामध्ये आपण बोट घेऊ. तर तुम्ही बघताय हे बारके पोरं, साईराम छोटे पोरं पण दिसतात मला. हे छोटासा गाव आहे, तिकडे क्रिकेट खेळायला लागले पोरं. क्रिकेट खेळायला लागलेत. चला पुढं भेटू आपण. तर जय साईनाथ. तर आपण पोचलो होडला. तर एवढा भारी जागा भेटला आम्हाला झोपायला. आणि इकडं समोर पालखी पण आहे. तर चार्जिंग बोर्डचा आपला सोय झाला इकडं. ते छोट्याने गेले आणि ते दादाने गेले सोय. तर धन्यवाद दादा मी छोटे. तर आता आम्ही जेवायला जाणार आहे. 2-3 मिनटानंतर आम्ही डायरेक्ट तिकडं हातपाय धुवून जेवायला जाणार आहे. तर जय साईनाथ. आज जास्त थंडी आहे, हे तुम्ही बघू शकता. राज थंडी आहे का नाही? लई थंडी आहे भाऊ आज. तर आता आम्ही जेवण बिवण झालं आमचा. तर तू जेवला का नाही? जेवलो ना भाऊ. काय होता? डाळ भात भाजी आणि लोणचं. आता काय खातोय? आता भाऊ आता हे दिलेले आहेत फळ, आता खायला लागलोय. नाश्ता तर माझं एक काम करणार ना? करणार ना भाऊ. हां करणार ना? हा करणार ना बाई. हां माझं आहे ना पाहिले दुगा लागल्या दाबा. चालेल बाई. हां चालेल ना बाई. तर भावांनो एक काम करतो यो. याच्यावर मी चिडतो, खरं तर चिडतो, तर काम करतो यो. बाबा भाऊला दाखव ना बाई. हां बाबा भाऊला दाखव. राहू दे, काम करायला लागला आपला. भाई मेरा बॅग निकाल मत. चल काय ब्लॉग एंड करू? हा कर ना भाऊ. चला आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. ठीक आहे, बाय, गुड नाईट, साईराम.